श्री सांब सदाशिवाय नमः. श्री शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु आणि अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवासही नमस्कार असो. जे शिवभजनात रममान होतात ते सदैव शिवलीला अमृत श्रवण करतात. तसेच जे सदैव शिवाची पूजा अर्चना करतात तेच लोक धन्य असतात. सूत शौनादिकांना सांगतात, जे रुद्राक्ष धारण व भस्मलेपन करतात त्यांचे पुण्य अपरंपार असते. तिन्ही जगतांत ते धन्य असतात. जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो त्याला इंद्रादी देव वंदन करतात. त्यास साक्षात शंकर जाणावे. त्याचे दर्शन घेतले असता कित्येक जीव तरून जातात. प्रत्येक दंडास 16 सुलक्षणी रुद्राक्ष बांधावे. शिवस्वरूप रूपाने एक रुद्राक्ष शेंडीस पूर्ण बांधावा. त्यावरून स्नान केल्यास त्रिवेणी स्नान, गंगा यमुना सरस्वती प्रयाग केल्याचे पुण्य लाभते. प्रत्येक मनगटास आदरपूर्वक 12 रुद्राक्ष बांधावेत. गळ्यात 32, मस्तकाभोवती 24 आणि दोन्ही कानात 6 रुद्राक्ष नित्य बांधल्यास विशेष पुण्य लाभते. दोष नाहीसे होतात. गळ्यात 108 मण्यांची रुद्राक्षमाळ नित्य असावी. एकमुखी रुद्राक्ष हा असाधारण असून त्याची पूजा विशेष भाग्यकारक असते. 5मुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी रुद्राक्ष लक्ष्मीदायी असतात. रुद्राक्षमाळेने नित्य जप केल्यास सर्व मंत्र फलदायी होतात. नित्य रुद्राक्ष पूजन करणे हे शिवपूजन करण्यासारखे आहे. रुद्राक्ष महात्म्य परमपवित्र असून त्याविषयी माहिती ऐकावी. काश्मीर देशाचा पुण्यशील राजा भद्रसेन याचा प्रधान विवेक संपन्न असून त्यात अत्यंत चतुर असा पंडित होता. प्रजाजन, आप्तेष्ट आणि ब्राह्मण मंडळी नित्य म्हणत असत की हा राजेश्वर अतिशय धन्य आहे. कोणतीही लाच न घेता योग्य न्यायनिवाडा करणारा अमात्य त्यांच्यापाशी आहे. शिवाय अतिशय सुंदर पतिव्रता संयतपणे बोलणारी पत्नी त्यास लाभली आहे. ही केवळ पूर्ण पुण्याईनेच प्राप्त होते. भाग्यवंत, विद्वान व गुणवान पुत्र देखील पुण्याईनेच प्राप्त होतो. कृपाळू, सर्वज्ञ व श्रेष्ठ गुरु, प्रजावंत, गुरुभक्त व उदार शिष्य, तसेच क्षमाशील, शास्त्रज्ञ व रसिक असा वक्ता देखील विशेष पुण्याईनेच प्राप्त होतो. प्रेमळ, चतुर व सावचित्त श्रोता, तारतम्याने वागणारा, उदार वृत्तीचा यजमान, इतकेच नाही तर निरोगी सुंदर कुलीन देह देखील पूर्व पुण्याईनेच प्राप्त होतो. असो, राजा भद्रसेन आणि प्रधान या दोघांनी भरपूर अनुष्ठान केल्यानंतर त्यांना पुत्र प्राप्त झाले. दोघेही पुत्र जन्मतःच शिवभक्त होते. राजपुत्राचे नाव सुधर्म होते आणि प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते. दोघेही एकचित्ताने शिवशंकराचे ध्यान करणारे असे निस्सीम शिवभक्त होते. त्या बालकांना परस्पराविषयी प्रेम व जिव्हाळा असला तरी अंतःकरणाने मात्र ते दोघे वैराग्यशील होते. लौकिक हेतूने सलगी करणाऱ्यांची संगत त्यांना जरा देखील आवडत नसे. ते दोघे बालक जेव्हा 5 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना वस्त्रे व अलंकारे परिधान करून त्यांच्या गळ्यात नाना प्रकारच्या सुंदर मोत्यांच्या माळा घालण्यात आल्या. तेव्हा त्या दोघांनीही अलंकार आणि उपाधी टाकून दिली आणि रुद्राक्ष धारण करून सर्वांगास भस्मलेपन केले. त्यांना नित्य नियमाने एकांत आवडत असे. ते नेहमी शिवलीला अमृत श्रवण करीत असत आणि शिव नामावली म्हणत तसेच शिवपूजा सोहळाही पाहत असत. या दोघा पुत्रांना वस्त्रे व अलंकार आवडत नाहीत. ते नित्य रुद्राक्ष व भस्म धारण करतात आणि शिवस्मरण करण्यात मग्न राहतात. यांचे राजा व प्रधान या दोघांनाही आश्चर्य वाटत असे. एकदा त्यांची विभूती पुसून व रुद्राक्ष काढून त्यांना वस्त्रे आणि अलंकार प्रदान करविले असता त्यांनी ते वस्त्र अलंकार लागलीच ब्राह्मणास अर्पण करून शिवदीक्षा घेतली. त्यास याविषयी दंड दिला गेला तरी त्यांनी त्यांचे व्रत सोडले नाही. राजा व प्रधान दोघेही चिंताग्रस्त झाले व आता काय करावे बरे असे म्हणू लागले. तेव्हा जणू पुण्यप्रद सूर्य उगवला आणि राजगृहांमध्ये पराशर ऋषींचे आगमन झाले. त्यांच्यासोबत सूर्यासमान तेजस्वी अशा अनेक ऋषींचे समूह होते. पराशर जो कृष्णद्वैपायन व्यासाचा पिता, त्रिकालज्ञानी व प्रतिसृष्टीचा कर्ता, वसिष्ठाचा नातू होता आणि राक्षसांचा संहार करता होता. ज्याप्रमाणे सद्यकालात कित्येक माणसे पशु समान वागतात त्याचप्रमाणे पूर्वी रजनीचर राक्षस होते. पराशराने त्यांच्या पित्यांच्या वतीने
मोठ्या यज्ञ करून अनेक राक्षसांना जाळून टाकले. जन्मेजयाचे सर्पयज्ञ केले, तेव्हा आस्तिकांनी त्यास मध्येच थांबविले. त्याप्रमाणे हे राक्षससहस्र थांबवावे याकरिता पुलस्तीने पराशरास प्रार्थना केली आणि त्यांच्या मध्यस्थीमुळे रावणादी राक्षस वाचले. विश्वामित्राने ब्रह्मदेवास परास्त करून क्षणभरात प्रतिसृष्टी निर्माण केली. त्याप्रमाणे पित्याचा कैवार घेऊन पराशराने प्रतिस्पर्ध्यांना जर्जर केले. ही कथा मुळापासून सांगितल्यास ग्रंथ विस्तार होईल या भीतीने थोडक्यात सांगितली आहे, हे खचित लक्षात आले पाहिजे. असा पराशराचा नातू योगेंद्र शुक्राचार्य भद्रसेनाचा कुलगुरू असल्या कारणाने घरी आला. त्यास राजा व प्रधान दोघेही सामोरे गेले आणि साष्टांग नमस्कार करून घरी आणते झाले. षोडोपचारांनी पूजा केली. त्यांच्या अंतःकरणात कुलगुरूविषयी भक्तिभाव होता. सर्वांना वस्त्रालंकार देऊन राजाने हात जोडून विनंती केली की हे दोघे कुमार रात्रंदिवस शिवाचे ध्यान करतात. त्यांना वस्त्रालंकार रुचत नाही. रुद्राक्ष व भस्म यावर त्यांचा सदैव भर असतो. ते वैराग्यशाली असून कोणाशी किंचितही संभाषण करीत नाही. इंद्रिय भोगांकडे त्यांचा कल नाही. यत्किंचितही राजविलास आवडत नाही. हत्ती घोडे वाहन यावर स्वार होणे त्यांना पसंत नाही. पुढे यांच्या हातून राज्यकारभार कसा होणार याचे आमच्या मनास कोडे पडले आहे. असे सांगून त्या दोघा कुमारांना भद्रसेनाने गुरुसमोर उभे केले. गुरुने दृष्टिक्षेप टाकला. ते कुमार सूर्य व चंद्राप्रमाणे तेजस्वी होते. त्यांच्यासाठी अन्य उपमा शोधूनही सापडली नसती. त्यावर शक्तिपुत्र पराशर म्हणाला की हे शिवभक्त का झाले याची समग्र पूर्वकथा मी तुम्हाला सांगतो, ऐका. पूर्वी काश्मीर देशात नंदीग्राम नावाचे एक महानगर होते. तेथे एक रूपवती वारांगणा राहत होती. तिचे नाव महानंदा असे होते. तीच त्या गावची प्रमुख होती असे मानले जाई. जगात सर्वदूर तिच्या सौंदर्याला तुलना नव्हती. तिचे देखणे शरीर पाहून मदनदेव तन्मय नृत्य करीत असे. ज्याप्रमाणे पूर्ण चंद्रोदय व्हावा त्यानुसार तिचे छत्र शोभून दिसत असे. तिच्याकडे अनेक रत्नखचित वाहने होती. तिचे भाग्य अपरंपार होते, त्यास सीमा नव्हती. त्यांचा दंड रत्नखचित आहे. त्यावर असलेल्या चौऱ्या सदैव तिच्यावर ढाळल्या जात. तिच्या पायात सर्वदा रत्नखचित पादत्राणे असत. रंगीबिरंगी वस्त्रे व दिव्य सुवास, रत्नखचित असा सुवर्णाचा पलंग, त्यावर चंद्रकिरणांप्रमाणे पसरलेला प्रकाश अशी तिची शय्या होती. दिव्य अलंकारांनी जडलेल्या मढलेल्या अशा तिच्या देहास सुगंध येत असे. तिच्याकडे पुष्पक गायी, म्हशी व वासरे होती. तसेच तिच्यापाशी अनेक घोडे व हत्ती होते. तिच्याकडे अनेक दास दासी होत्या. तिच्या घरी आई व भाग्यवान असा सख्खा भाऊ होता. तिचे गायन ऐकताच किन्नर कोकिळाही तटस्थ होत असे. तिचे नृत्य कौशल्य पाहून सर्व राजे मान डोलीत. तिच्याशी भोगेच्छा बाळगणारे भाग्यशाली राजे तिच्या घरी येत असत. वेश्या असूनही ती पतिव्रता होती. जो पुरुष तिच्यासोबत नियुक्त केला गेला त्याचा दिवस संपेपर्यंत ती इंद्राला देखील वश होत नसे. कट्टर शिवभक्त म्हणून ती प्रसिद्ध होती. ती दानशील होती आणि अत्यंत उदार मनोवृत्तीची होती. ती नित्यनियमाने सोमवार प्रदोष व्रत व शिवरात्री व्रत करीत असे. ती सदा सर्व काळ अन्नछत्र चालवीत असे. दररोज 3 लक्ष बेलपत्रांनी शिवपूजा करीत असे. तसेच ब्राह्मणांच्या हातून शिवास अभिषेक करवीत असे. याचकांच्या मनात ज्या ज्या वस्तूंची इच्छा होत असे ती वस्तू महानंदा पुरवीत असे. श्रावण मासात ती आदरपूर्वक कोटिलिंगे करवीत असे. भद्रसेना नीट ऐक. तिने प्रेमाने कोंबडा व माकड पाळले होते. तसेच त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना कौतुकाने नाचवायलाही शिकवले होते. आपल्या नृत्यशाळेत तिने सुंदरशा शिवलिंगाची स्थापना केली होती. त्या शिवलिंगासमोर ती कोंबडा व माकड यांना बांधून ठेवीत असे. शिवलीलेचे पुराण श्रवण करताना ते दोघेही जण त्यास ऐकत असत आणि महानंदा गायन करीत शिवापुढे नृत्यही करीत असे. तसेच त्यांना बंधमुक्त करून महानंदा कौतुकाने त्यांच्याकडून नृत्य करून घेत असे. त्यांच्या गळ्यात व कपाळास ती स्वहस्ते विभूती लेपन करीत असे. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्यांनाही शिवभजन घडत असे. तिचे सत्व पाहण्यासाठी एकदा सदाशिव तिथे आले. सौदागराचा वेश धारण करून ते महानंदेच्या घरी आले तेव्हा त्यांचे रूप पाहून ती स्त्री त्यांच्याकडे पाहतच राहिली. तिने स्वहस्ते त्यांची पूजा करून त्यास रत्नमंचकावर बसविले. असता सौदागराच्या हातातील पृथ्वी मोलाचे कंकण तिने पाहिले.
त्यास पाहताच ती तन्मय होऊन म्हणाली, ही वस्तू स्वर्गातील वाटते. हे काही मानवी कर्तृत्व नाही. हे विश्वकर्म्याने निर्माण केलेली असावी असे वाटते. सौदागराने कंकण काढून तिच्या हातात घातले तेव्हा ती आनंदित झाली व तिने त्यांच्याशी राहण्याचा नेम केला. ती म्हणाली, हे पृथ्वीमूलाचे कंकण आहे. मी 32 लक्ष्मी पद्मिनी रूपवती आहे. मी 3 दिवस तुमची दासी झाले. त्याने ते मान्य केले आणि आपल्या जवळून त्याने एक दिव्य लिंग काढले. त्याचे तेज सूर्यकांतीहून निराळे आणि अवर्णनीय असे होते. ते लिंग पाहून महानंदा तन्मय होत म्हणाली, जय जय चंद्रमौळी. आणि तिने लिंगास वंदन केले. ती म्हणाली, लिंगाच्या कांतीवरून कोट्यावधी कंकणे ओवाळून टाकावीत. त्यावर सौदागर म्हणाला, हे लिंग जपून ठेव. या लिंगामध्ये माझा प्राण आहे. हे फुटले किंवा जळले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे व्रत फार कठीण आहे. तिने अवश्य असे म्हणत ते लिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. मग दोघांनी रत्नखचित मंचकावर शयन केले. तिचे धैर्यपूर्वक सत्वपालन सदाशिवाने पाहिले. भक्त तारण्यासाठी तो अशा नाविन्यपूर्ण लीला कौतुक करीत असतो. त्याच्या सूचनेने नृत्यशाळेस आग लागली. चोहोकडून लोक धावू लागले. एकच कोलाहल माजला. मदनारी शिवाने तिला सावध केले आणि म्हणाला, आग लागली, उठ लवकर. ती घाबरून उठली तोवर आग चोहीकडे पसरली होती. त्या आगीत उडी घालून तिने कोंबडा व माकडे यांच्या दोऱ्या सोडल्या व त्यांना सोडून दिले. तसेच ते वनाकडे पळून गेले. संपूर्ण नृत्यशाळा भस्म करून मग अग्निही शांत झाला. सौदागराने त्यावेळी महानंदेस विचारले, माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना? त्याचे ते बोल ऐकून महानंदा घाबरले आणि छाती ओढून घेत म्हणाली, दिव्यलिंग जळाले. त्यावर सौदागर रूपी शिव म्हणाला, आज नेमाचा दुसरा दिवस आहे. तुझ्या पायी या लिंगासाठी मी आता प्राण देतो. मग त्याने अग्नी प्रज्वलित केली. त्याच्या ज्वाला आकाशमार्गाने जाऊ लागल्या. सौदागर सिद्ध झाला आणि कुंडाजवळ आला. हा उमारंग सदाशिव अतिलाभवी आहे. तो भक्षजनांच्या संसारबुद्धीचा नाश करतोय. त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून वेगाने आत उडी घातली. ते पाहताच महानंदाने सर्व ब्राह्मणांना बोलविले आणि द्रव्यसाठासह सर्व संपत्ती लुटविली. अश्वशाळा, गजशाळा, सर्व संपत्ती असं तिने गृहदान केले आणि त्यानंतर महानंदेने स्नान करून अंगास भस्मलेपन केले. सर्वांगावर रुद्राक्ष धारण केले. हृदयात शिवध्यान चिंतन केले आणि हर हर शिव शिव असे म्हणत तिने धैर्याने उडी घातली. ज्याप्रमाणे उदय पर्वतावर सूर्यबिंब निघावे त्याप्रमाणे कपालमौली शंकर प्रकट झाला. 10 हातांचा 5 मुखांचा व मस्तकार चंद्र असलेला शंकर संकटात भक्तांकडे धावून येतो. मस्तकांवर जटांचा भार, तिसऱ्या नेत्रात अग्नीचे स्थान, मस्तकावर गंगेचे पाणी झुळझुळ वाहत आहे असा तो महायोगी स्वहस्ते अभयमुद्रा दाखवित होता. तिच्या मस्तकावर चंद्राची कोर होती. त्याचा कंठ निळा होता. त्याने हाती खटांग धरले होते आणि अंगास भस्मलेपन केले होते. त्याने गजचर्म पांघरले होते. त्याने व्याघ्रांबर नेसले होते. त्याच्या गळ्यात नरमुंडांचे हार होते आणि सर्वांगावर फणाधारी नाग रुळत होते. त्याचे 10 हात शोभून दिसत होते. वरच्यावर चेंडू झेलावा त्याप्रमाणे परमात्म्याने 10 बाहू पसरून अकस्मात त्याने महानंदीला झेलून हृदय कमलापाशी धरले. शिव म्हणाला, मी प्रसन्न झालो आहे. महानंदे वरदान माग. तेव्हा ती म्हणाली, हे दयाळा, या नगराचा उद्धार करून मला विमानात बसव. माता व बंधू यांच्या समवेत महानंदा विमानात बसली आणि तिला दिव्यरूप प्राप्त होऊन ती त्वरित नगरासह चालली. सर्वजण शिवपदास पावले. जेथे आधी मनांच्या व्यथा आणि व्याधी नाही, तसेच भूक व तहान याविरहित त्रिशुद्धी आहे, तेथे भेदबुद्धी कोठून असणार? जेथे कामवासना, क्रोध, वाद, दुःख, मद, मत्सर या गोष्टी किंचितही नाहीत आणि जेथील पाणी अमृताहून कोट्यावधी पटीने गोड आहे, जेथे भक्तांसाठी कल्पवृक्षाची असंख्य वने, कामधेनूची अनेक खिल्लारे आणि चिंतामणीचे भांडारे निर्माण केलेली आहेत, जेथे शिवदास अजाणतेपणे बोलतात ते त्यांना प्राप्त होते, असे ते शिवपद सर्वकाळ अविनाशी आहे, तेथे महानंदा पोचली.
ही अतिसुरस कथा पराशराने भद्रसेनेस सांगितली व तो म्हणाला, हे दोघे कुमार निश्चितच पूर्वजन्मीचे कोंबडा व माकड होत. गळ्यात रुद्राक्ष धारण व कपाळावर विभूती लेपन या पूर्व पुण्याईने हे आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले. ते पुढे 32 लक्षणांनी युक्त होऊन चाणाक्षतेने निर्धोक राज्य करतील. अनेकांस शिवभजनी लावतील, तसेच पुढे तुमचाही उद्धार करतील. त्यावर भद्रसेनाने अमात्यासह गुरूस लोटांगण घालून म्हटले, सुपुत्र पोटी जन्मले यानेच धन्य झाले. भद्रसेन म्हणाला, हे किती वर्ष राज्य करतील, यांचे आयुष्य प्रमाण किती असेल, हे स्पष्टपणे सांगा गुरुवर्य. कित्येक नवस केल्यावर आम्हास हा पुत्र झाला. हा राजस्व प्रिय असून त्या आम्हाला प्राणाहून जास्त आवडतो. स्वामी तुमच्या येण्यामुळे मला समाधान झाले आहे. तरी हे स्वामी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सत्यार्थाने मला सांगा. त्यावर पराशर ऋषी म्हणाले, मी खरे बोलेन, पण त्यास ऐकताच तुम्हाला दुःख वाटेल. ही संपूर्ण संभा दुःख सागरात बुडून जाईल. करिता ज्याची प्रचिती येते तेवढेच बोलावे, अन्यथा मूर्खपणा सामोरा येतो. तुम्हाला माझे बोल विषाहून दुःखदायी वाटतील. त्यावर भद्रसेन म्हणाला, स्पष्ट बोलण्यासाठी अनुमान करू नये. त्यावर पराशर म्हणाले, तुझ्या पुत्रास 12 वर्ष पूर्ण झाली असल्यास लक्षात घे. आजपासून 7व्या दिवशी याच वेळी तो मृत्यू पावेल. हे ऐकताच राजा बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. अमात्यासह सर्वजण दुःखरूपी अग्नीत होरपळले. अंतःपुरातील स्त्रियांनी आक्रोश करून एकच आकांत केला. हाहाकार करून राजा छाती बडवून घेऊ लागला. नंतर पराशराने राजा सावध करून सांगितले, नृपश्रेष्ठा, धीर सोडू नकोस. तुला सांगतो ते ऐक. जेव्हा समग्र पंचमहाभूते नव्हती, चंद्र सूर्य नव्हते, माया विकार नव्हता, सर्वत्र निव्वळ ब्रह्मानंद भरलेला होता, तेथे अहब्रह्मरूपाने स्फूर्ती जागृत झाली. तो ध्वनी मायास्वरूप होता. त्यापासून महत्त्व व शिवांच्या इच्छेने सत्व, रज, तम आदी 3 अहंकार निर्माण झाले. त्यातील सत्वाशाने विष्णूची, रंजाशाने सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाची आणि तमशाने आदिस्थिती अंत घडविणाऱ्या परिपूर्ण रुद्राची निर्मिती केली. त्याने ब्रह्मदेवास म्हटले, तू संपूर्ण सृष्टीची रचना कर. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, मला याविषयीचे काहीच ज्ञान नाही. तेव्हा शिवाने त्यास 4 वेदांचा उपदेश केला. 4ही वेदांचे पूर्ण सार म्हणजे परमपवित्र असा रुद्राक्षाध्याय होय. त्याहून विशेष सांगायचे तर हे की हे गुह्य ज्ञान या 3 जगतात कुठेही उपलब्ध नाही. हे सर्व ज्ञान सर्व प्रकारचे जतन करावे, त्याहून निराळे असे कोणासतेही साधन नाही. रुद्राध्याय साक्षात माझेच रूप आहे, असे श्रीशंकराने स्वतः सांगितले आहे. जे कोणी रुद्राध्याय ऐकतात किंवा स्वतः पठण करतात, त्यांच्या दर्शनाने अन्य जीवांचा उद्धार होतो. पुढे ब्रह्मदेवाने एकांतात आपल्या सप्तपुत्रांना हा रुद्राध्याय सांगितला. तदनंतर ऋषीपासून संप्रदायापर्यंत हा रुद्राध्याय भूतलावर आला आणि त्याहून अन्य तसे श्रेष्ठ असे जप, तप व ज्ञान नाही, हे खात्रीपूर्वक जाणावे. जो या पूर्ण अध्यायाचा जप करेल त्याच्या दर्शनाने तीर्थे प्राप्त होतील, तसेच स्वर्गस्थ देव त्याचे दर्शन घेण्याची इच्छा प्रकट करतील. जप, तप व विद्यार्जन आदी गोष्टी या रुद्राध्यायाहून श्रेष्ठ नाहीत. त्या आगाध रुद्रमहिम्याचे काय व किती वर्णन करावे. रुद्रमहिमा अपार वाढल्याने यमपुरी ओस पडली. यमदूत हातातील पाश टाकून रिकामे हिंडू लागले. तेव्हा यमाने ब्रह्मदेवाला सांगून दारुण अशी अभक्ती निर्माण केली आणि तिने कृतकवादी व भेदबुद्धी असलेल्या लोकांच्या हृदयात प्रवेश केला. त्यांच्या ठाईचा मत्सर वाढविला, म्हणजे त्यांना शिवद्वेष करावा असे वाटू लागले आणि ते यमपुरी जाऊन नित्य महानरकात पडले. यमाने दूतांना सांगितले की पापबुद्धी शिवद्वेषी लोक अल्पायुषी होतात. त्यांचा विविध प्रकारे छळ करा. शिव मोठा व विष्णुसान, विष्णू मुख्य व शिवगौण असे जे म्हणतील त्यांना नरकात घालावे. ज्यांना रुद्राध्याय नकोसा असतो त्यांना कुंभीपाक नरकात घालावे. रुद्रानुष्ठानुसार मात्र आयुष्याची वृद्धी होत राहील. यासाठी भद्रसेना ऐक. तू 10,000 रुद्रावर्तने कर व त्यावेळी शिवावर अभिषेकाची धार कर, म्हणजे अपत्य मृत्यू निश्चित टळेल.
किंवा 100 घट स्थापन करून त्यातील पाणी रुद्राने आमंत्रित कर आणि दिव्य वृक्षांच्या पालवीद्वारे पुत्राच्या पिंडण्यावर कार्य कर. हे क्षोणी पाळा. दररोज 10,000 अशी 7 दिवस आवर्तने कर. जेव्हा राजा पराशराचे चरण घट्ट करून सद्गतीत होत म्हणाला, हे स्वामी, समस्त ऋषिरूपी रत्नांनी मढविलेल्या पदकांमधील तू मुख्य नायक आहेस. काळ, मृत्यू, भय आणि शोक यांच्यापासून केवळ गुरुच रक्षण करतो. तरी या अनुष्ठानाचे आचरण तूच करावेस. तुझ्या समवेत जे ब्राह्मण आहेत त्याखेरीज तू जितके सांगील तितकेच आताच बोलून आणतो. ज्यांची रुद्रानुष्ठानाविषयी पूर्ण भक्ती आहे व जे गुरुकडून न्यास ध्यान युक्त शिक्षण घेऊन आले आहेत, अशा सहस्र ब्राह्मणांना त्याने बोलवले. परस्त्री आणि परधन हे त्या ब्राह्मणांस ओकारीहून अधिक त्याज होते, जे वैराग्यशील व सुशील होते. स्वप्राण गेला तरी ज्यांनी दृष्टीकडून दान घेतले नव्हते, शाप व अनुग्रह देण्यास जे समर्थ होते, जे स्वसामर्थ्याच्या जोरावर सूर्याचा रथ चालू देणार नाहीत किंवा साक्षात शंकरास समोर उभा करतील, अशा लक्षणांनी युक्त ब्राह्मणांसह पराशर बसला. त्यांनी सहस्र घट मांडून अभिमंत्रवून त्याची स्थापना केली. त्यात गंगेचे पाणी पूर्ण भरले. त्यात आंब्याची पालवी घातली. ब्राह्मण रुद्रघोष करू लागले. असे नित्य अनुष्ठान मांडले गेले. शास्त्रसंख्येने 6 दिवस झाले. 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला. त्याचवेळी मृत्यूसमय समीप येण्याच्या कारणाने बाळ जमिनीवर मूर्छित पडला. पण मुहूर्त एवढ्यात वेळेपर्यंत तो बेशुद्ध होता. शरीराच्या हालचाली थांबल्याने राजा अतिशय घाबरला. गुरुने त्यास न भिण्याचे आश्वासन दिले. त्याने रुद्राने अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडून राजपुत्रास सावध केले. त्याला त्याचे वर्तमान विचारले असता त्याने जे जे घडले ते सांगितले. एक भयानक मोठा काळपुरुष आला. त्याच्या जटावर बांधलेले असून कपाळी शेंदूर होता. त्याच्या दाढा भयानक अकराळ विक्राळ होता. त्याचे डोळे खैराच्या विस्तवासारखे होते. तो मला घेऊन जात असताना ते 4 पुरुष तिथून धावून आले. त्या प्रत्येकास सारखीच दिसणारी 5 मुखे 10 हाते होती. त्यांच्यातील साम्य या ब्रह्मांडावर अन्य कोठेही नव्हते. त्यांचे तेज सूर्यासारखे असल्याने ते दशदिशातील अंधार नष्ट करीत होते. त्यांनी भस्मलेपन करून अंगावर व्याघ्रांबर घेतले होते. त्यांच्या 10 हातात 10 आयुधे होती. तोच महाराज आले आणि त्यांनी माझे बंधन तोडून मला सोडविले आणि त्या काळपुरुषास धरून त्यांना मारत घेऊन निघून गेले. पुत्रमुखातील हे उत्तर ऐकताच भद्रसेनाने जयजयकार केला आणि ब्राह्मणांना साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांच्या अंगी रोमांच दाटले. मग तो विप्रचरणावर गडबडा लोळू लागला. त्याचवेळी शिवनामाचा गजर करीत देव पुष्पवृष्टी करू लागले. अनेक वाद्यांचे गजर होऊ लागले. त्यात डंकानाद विशेष जोरदार होता. 2 मुखांची मृदांगी वाद्ये अत्यंत सुस्वरपणे गरजत होती. अनेक वाद्यांचे गजर होत होते. सर्वजण शिवलीलेचे गायन करीत होते. शृंगे, भृंगे, मोठी काळ झांज व सनया वाजत होत्या. चंद्रकार चामडे असलेले वाद्य व बहेरी धडकत होती. त्यांचा नाद नभोमंडातही मावत नव्हता. असो, भद्रसेनाने तेव्हा विधियुक्त होम केला. सजावट केलेली षडस्पूर्ण अन्य अलंकार, दिव्य वस्त्रे देऊ केली. अमूल्य अद्भुत वस्तू ब्राह्मणांस अर्पण केल्या. दक्षिणा देण्यासाठी राजाने भांडारे मोकळी केली व म्हणाला, आवडेल तितके एकत्र भरून न्या, मागे पुढे पाहू नका. अशा प्रकारे राजाने सर्व याचकांना तृप्त करून त्यांच्याकडून पुरेपुरे हे शब्द ऐकले. याचकांना द्रव्याचे इतके ओझे झाले की ते नेत्यांना जागोजागी सांडू लागले. ब्राह्मणांनी मंत्रदक्षिणा देताना म्हटले, तुझ्या पुत्रास विजय व कल्याण प्राप्त होवो. या व अशा आनंदात असताना एक अद्भुत गोष्ट घडली. सुगंधी वनात वसंत ऋतू किंवा काशी क्षेत्रात गंगा प्रकट व्हावी किंवा शुभ्र कमलांनी शिवलिंगाचे पूजन करावे अथवा देवहीनास चिंतामणी सापडावा किंवा भुलकिलेल्यांपुढे क्षीरसागर धावून यावा, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव पुत्र नारद मुनी तेथे आले. वाल्मिक, वेदव्यास, ध्रुव, बाळ, प्रल्हाद हे त्यांचे शिष्य त्रिभुवनात सर्वांना वंदनीय होते.
64 कलांमध्ये प्रवीण, निर्दोष, तळहातावरील आवळ्याप्रमाणे 14 विद्या जपणारा, त्यांचे स्वरूप नारायणसमोर भासणारा, हे ब्रह्मांड मोडून त्याहून पुन्हा सृष्टी निर्माण करणारा, नजरेस अन्याय दिसता इंद्रादिकांसही ताडण करणारा, असा नारद पाहताच तेथील कुंडातून मूर्तिमंत दक्षिणाग्नी, गार्हपत्य व आहवनीय रूपांनी अग्नीपुढे उभी राहिली. पराशरांनी समस्त ब्राह्मण प्रधानांसहित भद्रसेन सर्वांनी नारद चरण धरले, तेव्हा त्यांचा ब्रह्मानंद उचंबळून आला. दिव्य चंदन, फुले इत्यादी 16 उपचारांनी त्यांनी नारद मुनीची पूजा केली. राजा हात जोडून उभा राहिला व म्हणाला, हे स्वामी, तू अतींद्रिय द्रष्टा आहेस. सर्व त्रिभुवनात तुझा संचार असता. तेथे अपूर्व असे काही पाहिले असतील तर सांग. त्यावर नारद म्हणाला, आम्ही येताना वाटेत 4 शिवदूत भेटले. त्यांना 10 बाहू व 5 मुखे होती. त्यांनी मृत्यूदेवास बांधून नेले व तुझ्या पुत्राचे मरण चुकविले. रुद्रानुष्ठान धन्य आहे. तसेच तुझ्या पुत्ररक्षणासाठी शिवाने मुख्य वीरभद्र पाठविला. मला पाहून शिवसुताने मृत्यूदेवास काय विचारले, ऐक. तू कोणाच्या आज्ञेवरून भद्रसेनपुत्रास आणत होतास? त्याला निश्चितच 10 वर्ष पूर्ण आयुष्य आहे. 10,000 वर्ष पूर्ण आयुष्य आहे. तो खरोखर सार्वभौम होणार आहे. तुला रुद्र महात्म्य ठाऊक असताना शिवमर्यादा ओलांडून खरंच तू त्याला कसा काय आणत होतास? मग मृत्यूदेवाने चित्रगुप्तास बोलावून घेतले व राजपुत्राची जन्मपत्रिका वाचून पाहिली. त्यात 12व्या वर्षी गंडांतर दर्शवणारे मोठे मृत्यूचिन्ह होते. त्यास पूर्व पुण्याईने सहजपणे टाळून 10,000 वर्षे राज्य करावे. मग तो सूर्यनंदन म्हणजेच यमराज स्वतःच्या अपराधामुळे अत्यंत दुःखी झाला. तेव्हा यमराज उभा राहिला व हात जोडून स्तवन करू लागला, हे अपर्णादव, हिमालय जात माता, माझ्याकडून नकळत हा अपराध घडला, असे नारदाने सांगताच त्या क्षणी राजाने त्याच्या पायावर लोळण घेतले. त्यानंतर पुन्हा सहस्र रुद्र करून मोठा उत्सव केला. शतरुद्र केल्यावर निश्चितपणे तो पुरुष शतायुषी होतो. हा अध्याय पठन केला असता तो दोषरहित होऊन याच देही शिवरूप होतो. सांप्रत जन्मी मुक्त झालेल्या त्याच्या चरणतीर्थामुळे उद्धार होतो. असो, यानंतर नारद अंतर्धान पावला. शक्तिनंदन म्हणजेच पराशर अत्यानंदित झाला. राजाने शतपथ धन देऊन गुरुस संपूर्ण संतुष्ट केले. नंतर तो गुरु ऋषी समवेत निघून गेला. हे भद्रसेन, आख्यान जे पठन करतात त्यांना दीर्घायुष्य व संतती प्राप्त होते. त्यांना निधनकाली कालमृत्यूची बाधा होत नाही. शिवदूत त्यांना वंदन करून शिवपदास नेतात. हे आख्यान श्रवण वा पठन केल्याने 1000 कपिला गायींच्या दानाचे पुण्य घडते. याने भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्या अशी महापातके भस्म होतात. हा अध्याय त्रिकाळ वाचल्यास गंडांतरे देखील दूर जातात. याखेरीज कलियुगात शिवकीर्तनाचा विशेष महिमा आहे. जे अल्पायुषी असतील त्यांना शिवानुष्ठान हाच उपाय आहे. मग भद्रसेन राजाने त्यावेळी पुत्र सधर्मास राज्य दिले आणि प्रधान पुत्र तारकासह शिवराजपद देऊ केले. मग प्रधान समवेत राजा तपोवनात गेला. तिथे त्याने रुद्राध्याय व शिवानुष्ठान केल्यावर महारुद्र संतुष्ट झाला. त्यांनी राजा व प्रधान यांना विमानात बसवून मिरवीत ब्रह्मलोकी आणि त्यानंतर वैकुंठात नेले. तेथे जे स्वेच्छेने दीर्घवास करून राहिले, अखेरीस शिवपदास जाऊन शिवरूपात लीन झाले. हा 11वा अध्याय 11 रुद्रांचे स्वरूप आहे असे समजावे. हा अध्याय श्रवण केल्याने 11 रुद्रांचे समाधान होते. तसेच हा अध्याय कल्पवृक्ष असून तो इच्छिलेले फळ देतो. जो मृत्युंजय मंत्र व रुद्र अनुष्ठान करतो त्यास अग्रह पीडेपासून विघ्न, तसेच पिशाचबाधा, भीषण रोग याची यचकिंतीचही बाधा होणार नाही. मात्र जो अविश्वास दाखवील तो तामसी पुरुष अल्पायुष्य होईल. जो याची निंदा करील तो निश्चितच चांडाळ होईल. त्याचा संयोग होऊ नये. ज्याला जन्म देऊन त्याची माता जणू वांस ठरते अशा व्यक्तीची संगत धरू नये. त्याच्याशी होणारे संभाषण देखील महापातक आहे असे जाणावे. त्यांना आपल्या घरी आणू नये.
व आपणही त्यांच्या घरी जाऊन बसू नये. जसा कुणी सज्जन हिंसकाच्या घरी जाणे टाळतो, तसेच त्यांना जिवे भावे टाळावे. जो प्रत्यक्ष विष भक्षण करतो, ज्याच्या पंक्तीत जे मूर्ख बसतात त्यांना मृत्यू येतो, बाबतीत काही संशय असो. अष्टभावे करून संपूर्ण शिवलीला अमृत पठण करावे. तसेच वेळेत न घडल्यास निदान हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान केल्यास त्याला नित्य रुद्रपठण केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी जगानंदाचे मूळ तत्व असणारा ब्रह्मानंद नांदेल. त्यामुळे रुद्रपठणाचे महत्त्व भंग राहते, जे कधीच विटत नाही. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलामृत हा प्रचंड ग्रंथ सामावलेला असून त्यातील मधुर भासणारा हा 11वा अध्याय सज्जन भक्तजन अखंडितपणे श्रवण करेल. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभ भवन्तु.